धर्मेंद्र सारखा असा कलाकार ज्यांनी स्वतःला घडवलं, म्हणजे अभिनयाचं कुठलंही शिक्षण न घेता जे कलाकार आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीत किंवा एकूणच भारतीय चित्रपटसृष्टीत आले किंवा हं, मराठीमध्ये सुद्धा आले, त्यांनी आपले अनुभव, आपला आत्मविश्वास, सतत नवीन शिकण्याची तयारी हं, आणि अपयशामध्ये सुद्धा डगमगून न जाणं, ह्याच्यातून वाटचाल करणाऱ्यांपैकी धर्मजी होते. हं, आणि आता जर आपण बघितलं म्हणजे आता बघ 1960 साली अर्जुन इंगोराने यांचा दिल तेरा अंबी तेरे सिनेमा आला म्हणजे 65 वर्ष झाली. हं, आणि 65 वर्ष सतत काम करत राहणं, हं. ह्या काळामध्ये सिनेमा बदलला. हो. सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याच्या पद्धती बदलल्या. दिग्दर्शकांच्या 4 पिढ्या झाल्या. हं, सहकलाकारांच्या 4 पिढ्या झाल्या. पटकथा लेखक बदलले. एवढ्या सगळ्या बदलांमध्ये स्वतःला अपडेट ठेवत, ठेवत, ठेवत येणं, हे हं. सोपं काम नाही. अगदी पटकन जर सांगायचं ना, बघ ब्लॅक एंड व्हाईट काळात त्यांनी सुरुवात केली. बरोबर. सुरुवातीच्या काळात त्यांनी ब्लॅक एंड व्हाईट चित्रपटामध्ये काम केली. आणि तिथून रंगीत चित्रपटामध्ये प्रवास सुरू झाला. हं. 60च्या दशकामध्ये आपला सिनेमा ना सोबर होता बराचसा. म्हणजे आदर्शवादी कथा, हां. सत्शील नायक, संवेदनशील नायक अशा भूमिका सुद्धा धरमजींनी केल्या. आणि ज्यावेळेला त्यांनी ओ.पी. रलनचा फूल और पत्थर सिनेमात काम केलं, हं. एक 65-66 सिनेमा आहे. बरोबर. त्यावेळेला ना मुख्य प्रवाहातील नायक सिनेमाच्या पोस्टरवर शर्टलेस हो. आणि आपलं त्या सिक्स पॅक शब्द नव्हता, पण हं. त्याला ते निधड्या उघड्या छातीचा म्हटलं जायचं. पिळदार शरीरयष्टी. पिळदार शरीरयष्टी आणि मीना कुमारीजी अशा पडलेल्या आहेत हं, ह्याच्यावर आणि धर्मजी असे उभे आहेत. हे हं. पोस्टर त्या काळामध्ये ना एक प्रकारचा सांस्कृतिक धक्का होता. अच्छा. ही धर्मेंद्रच्या रुपेरी व्यक्तिमत्वाच्या बदलाची सुरुवात म्हणता येईल. अच्छा. अर्थात ते ॲक्शन फिल्मच्या त्यानंतर यशोप्रांचा आदमी और इन्सान सिनेमात काम केलं किंवा मोहन सेगलच्या यकीनमध्ये काम केलं. हे थोडीफार ॲक्शन होती. हं. किंवा अमर कुमारच्या मेरे हम तो मेरे दोस्तमध्ये काम केलं. हे ॲक्शन होती. पण त्याच वेळेला ना ते सोबर भूमिका ज्या पद्धतीने करत होते. जे प्रमोद चक्रवर्तींना न्याय जवानामध्ये ते म्हणजे इतकी सोबर भूमिका आहे म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटतं की हेच काय धरमजी का मोहन सेगलेंचा तेवर चित्रपट, बरोबर. बहार ओ मेरा चमन लुटकर जे मुकेशजींचं गाणं आहे. हां. तेच पडद्यावर साकारतात. मग 70च्या दशकामध्ये जे सलीम जावेदनी अँग्री यंग मॅनचं अमिताभ बच्चन नावाचं वादळ आणलं. हं, त्या वादळानंतर हिंदी सिनेमा बदलला हं, आणि त्याच्यामध्ये सुद्धा धर्मजी बदलले गेले. हं. आणि हिमॅन अशी ओळख ह्युमन मिळाली त्यांना. ची ओळख मिळाली ती सलीम जावेद यांनी जो यादू की बारात 3 भाऊ लहानपणी हरवतात हां. आणि मोठेपणी मिळतात आणि मग तो खलनायकाचा निप्पा ती अजितनी भूमिका केली आहे. हं, आता ही सलीम जावेद यांची पटकथा संवाद आणि नासिर हुसैन यांचं दिग्दर्शन. मला आजही आठवतं आमचे ते शाळेचे दिवस होते. नाच सिनेमामध्ये हा सिनेमा रिलीज झाला आणि धर्मेंद्रच्या हातामध्ये असा तो चाकू आणि ते ॲक्शनचं हे. हं. म्हणजे हा धर्मेंद्र बदलत होता. जो धर्मेंद्र आम्ही एक कवी किंवा सरळ मार्गी बघत होतो. हा आता धर्मेंद्र बदलला आणि 70च्या दशकामध्ये सिनेमा बदलायला सुरुवात झालेली. बरोबर. ॲक्शन चित्रपट आले, अँग्रेज मॅन आला आणि शोले या सगळ्यातला निर्णायक टप्पा म्हणता येईल. म्हणजे आता रमेश सिप्पीच्या शोलेमधला तर धर्मेंद्र आपण पाहिला. हो. त्याच्यामध्ये तो रोमान्स करतो, कॉमेडी करतो, मारधाड करतो, आणि डायलॉग्स विशेष डायलॉग करून. करतो, हं. इमोशन्स पण आहेत. सगळं त्यांनी त्या चित्रपटामध्ये केलेलं आहे. म्हणजे धर्मेंद्र म्हणजे आजच्या भाषेत ज्याला म्हणतो ना पॅकेज, जे सगळ्या प्रकारच्या त्याच्या जी अंगभूत कला किंवा अभिनय कला आहे, खरंय. अभिनय ते आपल्याला शोलेमध्ये पाहायला मिळतं. आणि मग त्याची वाटचाल आपल्याला अशी एका बाजूला देवेंद्र गोयलचा एक मोल स्वप्नो कामध्ये तो परत सोबर भूमिकात दिसला. त्यात हं. दुलाल गौरच्या प्रतिज्ञामध्ये ॲक्शन भूमिकेत दिसला. मग असं ते कधी ॲक्शन, कधी सोबर, कधी समजा ज्योमप्रकाशजींचा आसपास सिनेमा असेल, हं. रामानंद सागरकरांचा बघावं सिनेमा असेल, तर इथे हं. कुठेतरी सोबत. तत्पूर्वी आपल्याला रामानंद सागरांच्या चरसमध्ये तर सगळे इंग्लंडला शूटिंग, युरोपमध्ये शूटिंग आणि आता ॲक्शन मॅन वगैरे असं, हे हं. सगळं त्यांनी केलं. हं. आता हे झालं पडद्यावरचं रूप. जे आज धर्मेंद्रचं जेव्हा निधन झाल्यानंतर जे आपण बघतोय, तर त्याच्यामध्ये ॲक्शन हिरो, ही मॅन, हे मारधाड जास्त बोललं हे जातं. जास्त बोललं जातं. हं. पण धर्मेंद्र म्हणजे फक्त इतकंच नाहीये. हे झालं पडद्यावरचं त्यांचं एक यशस्वी रूप. पण जर आपण चुपके चुपके सिनेमा बघितला ऋषिकेश मुखर्जींचा, हं. खेळकर, खोडकर, मिस्किल, मार्मिक, नर्मविनोद म्हणजे त्याच्यामधली जी कॉमेडी केली आहे धर्मजीनी, कमाल. ती तर कमाल आहे ना. हं. म्हणजे जे धर्मेंद्रला आपण शोलेमध्ये बघतो हे करताना सगळ्या टाईपचे, तर चुपके चुपकेमध्ये ते वेगळ्याच भूमिकेमध्ये आपल्याला दिसतायत. हं. हे जे धर्मेंद्रचं वैशिष्ट्य होतं, ते वैशिष्ट्य आज
म्हणजे हा सगळ्याचा ठसा उमटलेला आहे. म्हणजे नुसतं हिंदी चित्रपटात त्यांचा ठसा उमटला असं न म्हणता भारतीय चित्रपट सृष्टीवर धर्मेंद्रजींचा 65 वर्षांचा ठसा उमटला असं म्हणता येईल.